नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बळी महाराज मंदिर देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा बळी महाराज अमर मित्र मंडळाच्या वतीनं रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्री शिवयज्ञ यागाचं आयोजन करण्यात आलं होतं। या यज्ञाचे आचार्य म्हणून वेदमूर्ती अमोल नंदकुमार जोशी यांनी विधी पार पाडले। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर महाआरती, मंत्रपुष्पांजली तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी भाविकांच्या हस्ते यज्ञपूजा देखील करण्यात आली। या वर्धापन दिन सोहळ्यास वाळू शिंदे, सुनील सूर्यवंशी, विजय राऊत, नवनाथ सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह नाशिक शहरासह जिल्हाभरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली होती। एकूणच बळी महाराज मंदिर देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। प्रतिवर्षीप्रमाणे बळी महाराज देवस्थानच्या वतीने या ठिकाणी शिवयाग यज्ञ हा वेदशास्त्र अमोल जोशी गुरुजी यांच्या मंत्रोच्चाराने आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य माधवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज या ठिकाणी या यज्ञाची पूर्णाहुती झालेली आहे। गेले 10 वर्ष या ठिकाणी या मंदिराचे बळीराजाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून तर आजपर्यंत दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी येत असतात। महाराष्ट्रात हे बळीराजाचे एकमेव मंदिर असल्यामुळे भाविकांची विशेष श्रद्धा या मंदिरावर आहे। त्यामुळे या ठिकाणी या मंदिराला दर्शन घेण्यासाठी व भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने माता भगिनी दरवर्षी येत असतात। आजही यज्ञाच्या यजमान पदासाठी 5 जोड्या या ठिकाणी बसलेल्या होत्या। त्यांच्या हस्ते आज या यज्ञाचं पूजन करून यज्ञाला सुरुवात झाली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।